जय बाळूमामा मित्रांनो, तर आज आपली मेंढी माऊली उभ्या पिकात चालायला लागल्या बघा. तर तुम्हाला दाबायचं म्हणलं तर ते बघा, ते एक वावर आहे तिथं आपली मेंढी माऊली चालायला लागली आहे, त्या रानात आहे. आणि ते झाले की लगेच इकडल्या रानात आहे बघा. हे म्हणजे एकाच मालकाचं आहे वावर, सगळं एकाच मालकाचं वावर. ते म्हणजे तिथे मामा इथं भगवान मामा बारसे गिरगावकर, गिरगावला मामांच्या पालखीचा मुक्काम आहे. गिरगावला मामांची पालखी आज जवळपास 2 दिवस झालीत. मामांच्या पालखीचं आगमन गिरगावला झालंय. आधी त्याच्या आधी कारखान्याला होती आणि त्याच्या अगोदर आडगावला ना, तिथं होती मामांची पालखी. तिथनं इकडं आली कारखान्याला मग इकडं आडगावला आली. आडगावच म्हणाल, सॉरी, गिरगावला आली. गिरगावला मग आज्याबरोबर एक नियोजन अशा प्रकारे आहे. मेंढी मला पूर्णपणे पिकात सोडले बघा, तुम्ही पाहू शकता. गजरा इथं आणि तिकडं होतं कडोळ. आता पूर्णपणे हो का, इकडे कडोळच आहे, तुम्ही बघू शकताय बघा. सगळी गावकरी मंडळी बसली आता बघा, तुम्ही पाहू शकता. मामा, तुमचं नाव सांगा बरं एक एक. परमेश्वर तुमचं नाव? प्रवीण बारसे. प्रवीण बारसे. परमेश्वर बालाजी कुंभारकर. हा, बालाजी कुंभारकर. बालाजी कुंभारकर. तुमचं? परमेश्वर गबारे. परमेश्वर गब्बारे. तुमचं? गणेश बारसे. गणेश बारसे. आणि ते तर आमच्याच सेवेकरी आहे. बघू शकता मेंढी म्हणजे आपल्या अशा प्रकारे चरणाला लागल्या बघा. सगळी ही गिरगावकर मंडळी होती आणि ती शेतमालक एखाद्या शेतमालक दुसरीकडे गेली. आता थोड्या वेळाखाली त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ वाढला मी. तशा प्रकारे मेंढी माऊलीचं नियोजन चालू आहे, तुम्ही पाहू शकता कसल्या प्रकारे मेंढी माऊली आपली उभ्या पिकात आहे. असं नियोजन पाहिजे काय तर. मेंढी माऊली मग्गम होती. बाळू धनगराचं राजवाडा. बाळू धनगर हे नाव अख्खं जगात गाजते बघा. आता मला म्हणायचं नाही तसलं बाळूमाचं नाव बाळू धनगर म्हणून, पण खरंच म्हणजे मामाने जी गोष्ट सांगितल्या ती गोष्ट आता खरीच झाली बघा. की मामाने सांगितलेलं आहे, माझी मेंढी माऊलीचं ज्या रानाला माझ्या मेंढी माऊलीचं पाय लागेल ती रान, ती माता, ती सगळी पवित्र होईल. तसंच मामाने थोडं, आता ही मेंढी माऊली थोडं खाली तर तुम्हाला त्याच्यात दामदुप्पट पिकाचं उत्पन्न मिळेल. तर खरंच ही गोष्ट खरी आहे. खूप जणांना उत्पन्न भेटलेलं आहे, ती मामांचं त्यांना अनुभव आहे. कारण उभ्या पिकात सोडून देणं कोणत्या शेतकऱ्याला भागणे, कारण त्याची मेहनत असते. खूप काबाड कष्ट करून शेतकरी कमवतो. त्याच्या ह्याच्यावर हे आम्ही असं आयतं येऊन झुड मारणं ही काही बरं नाही. पण त्या शेतकऱ्याला अनुभव आहे की मामा देणार आहे, कुठून मामा देणार आहे. नाही दिलं तरी त्यांचा मामावर विश्वास आहे. तर पिकात नाही तर दुसरीकडनं मामा कुण्यावर पात काय देईल हे सांगता येत नाही, पण मामा देईल हे मात्र नक्की आहे बघा. आता आमची सेवेकरी आहेत, पलीकडनं एक बसलाय आणि मी इथं आहे व्हिडिओ काढणारा. यूट्यूबवाला रोहित, तर आपल्या आयडीला, इंस्टाला, यूट्यूबला सगळं काही सबस्क्राईब करून घ्या. आम्हाला सबस्क्राईब म्हणता येत नाही, सबस्क्राईब करून घ्या. फॉलो मारा, शेअर करा, कमेंट करा. सगळं काही आपण करायचं आहे. तुम्हाला अजून दाखवायचं म्हणलं तर तिकडे आहेत बघा आपले सेवेकरी बसले. तर त्या जागी आपली खांडमालक इथं मन्या डॉन आहे, ती शेतमालक आहे ती बघा. त्यांच्या आता पुढच्या मुक्कामाची म्हणजे आता थेपा करायची आणि जेवणाची तयारी चालू आहे, चहा करायचं नियोजन चालू आहे. ते नियोजन करतील आणि तेव्हा आमची मीटर मस्तपैकी चालून तर मीटर बसवायची ती बघा. टाइम पण झाला मीटर बसवायचा. तर आता मेंढ्या बसवायच्या तर बघा. नंबर 1 पैकी मेंढी माऊली चरायला लागल्या, तुम्ही बघू शकता. असं काहीतरी नियोजन पाहिजे, असं पळवांची शिवीतला असा अनुभव असते. या मोबाईलसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा. तर बघित आहे गावकरी मंडळी बसल्या. मामा, तुमचं गाव गिरगावच की काय? प्रॉपर गिरगावची मंडळी बघा. तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांग भले.